जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर कॅम्प नंबर 5 च्या शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या। महिला आघाडी प्रमुख मनीषा भानुशाली यांच्या हस्ते आज माजी नगरसेवक विजय पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात महिलांना नियुक्तीपत्र देऊन गौरवण्यात आले। आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना पक्ष ताकदीने लढणार असून प्रत्येक शिवसेना शाखेत महिलांना स्थान दिले जात आहे। आज कॅम्प 5 मधील 10 शिवसेना शाखेत महिलांच्या नियुक्त्या करण्यात आल्या। यावेळी महिलांना साडी आणि भेटवस्तू देण्यात आल्या। या प्रसंगी युवासेना पदाधिकारी युवराज पाटील व मोठ्या संख्येने प्रभागातील महिला उपस्थित होत्या। जे आपले लाडके पक्षप्रमुख आणि आपले मुख्यमंत्री साहेब यांच्या आदेशाने व आपले खासदार साहेब श्रीकांतजी शिंदे व जिल्हा प्रमुख आपले गोपाळजी लांडगे साहेब, आपले जिल्हा महिला संघटक छायाताई वाघमारे यांच्या आदेशाने आज आम्ही उल्हासनगरमधील 5 नंबर विभागातील पदं डिक्लेअर केलेली आहेत आणि 10 शाखेमध्ये आम्ही ती पदं वाटलेली आहेत आणि सगळीकडे महिलांचा आपल्याला खूप प्रतिसाद मिळतोय आणि सर्व महिला याच्यापुढे सगळ्या महिला भावांसाठी पूर्ण ताकदीने जोमाने उभ्या राहणार आहेत। अशी त्यांनी मला ग्वाही दिलेली आहे इथे आणि त्या हिशोबी आम्ही त्या महिलांना ज्याच्या त्याच्या आपल्या हिशोबानुसार ती पदवाटप केलेली आहे आणि याच्या पुढे अजूनही काही शाखांमध्ये आपली पदं डिक्लेअर होणार आहेत। 1, 2, 3च्या माध्यमातून पण आपली याच्या पुढे शाखा डिक्लेअर होतील। महिला पदाधिकारी आपण तिथे देणार आहोत आणि आता पूर्णपणे उल्हासनगरमधली कार्यकारिणी ही पूर्ण झालेली आहे। जवळपास 99% ही कार्यकारिणी पुढे आहे आणि उलटा आता महिलांचा जो प्रतिसाद मिळतोय त्या हिशोबी आम्हाला आता त्यांच्यासाठी नवीन पदं नियुक्त करावी लागत आहेत। त्यामुळे सर्व महिलांचे आणि सर्वांना मी खूप अभिनंदन करते ज्या महिलांना पदं मिळालीत आणि याच्या पुढेही जी माझी उल्हासनगरची महिला आघाडी आहे ती जोमाने सगळ्या भावांच्या पाठीशी उभी राहील याची ग्वाही देते। जय हिंद, जय महाराष्ट्र। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।